नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा त्याचबरोबर प्रताप, कल्पना आणि घरातील इतर सगळेजण जेवण करत असतात तेव्हा प्रतिमा अगोदर मोदक खाऊन पाहते आणि म्हणते, सायली अगं खूप छान मोदक झालेत हा, अगं अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळलेत. त्यावरती प्रताप म्हणतो, हो ना खूप मस्त झाले आहेत, असं इशारा करून तो सायलीला सांगतो. मग सायलीला खूप छान वाटतं तेव्हा कल्पना सुद्धा म्हणते, मी तर माझ्या सुनेच्या हातचे मोदक ना अगदी पोटभर खाऊन घेणार आहे. तेव्हा प्रताप सर्वांनाच विचारतो, तुमचं काय चाललंय? तुम्ही फक्त सायलीने केलेल्या मोदकाचंच कौतुक करताय. सायली सर्व स्वयंपाक अगदी उत्तम झालाय असं म्हणून तिने केलेल्या स्वयंपाकाच तो भरभरून कौतुक करतो. तर अस्मिता म्हणते, सायली मी अजून 2 मोदक खाणार आहे, हा पण माझ्यासाठी नाही, हा बाळासाठी. तेव्हा सगळेजण अस्मितावर हसतात. तर दुसरीकडे आता कुसुम ही आश्रमात पोहोचलेली असते. अर्जुन आणि चैतन्य सुद्धा तेथे जातात. मग आता ती म्हणते की ऐका ना, अहो तुमचा फोन आला आणि मी लगेचच इकडे निघाले. ऐका ना, मी काही सामान काढून ठेवले. तर अर्जुन म्हणतो, हॉस्पिटलमधून मी इकडेच डिरेक्टली येणार होतो, पण सायली तिने मला येऊच दिलं नाही. अहो तुमची मैत्रीण ना खरंच खूप हट्टी आहे. आता तिचे आई वडील भेटले ना तर मी त्यांना नक्कीच विचारणार आहे की सायली नक्की तुमच्या दोघांपैकी कुणासारखी हट्टी झाली आहे. त्यावेळी कुसुम म्हणते, ओ तुम्ही माझ्या बहिणीला असं सारखं सारखं हट्टी का म्हणताय, मी तुमची मदत करणार नाही हा. त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही हा प्लीज असं काही करू नका, अहो तुमच्याशिवाय खरं तर काहीच शक्य नाहीये. हो. तेव्हा कुसुम हसते आणि म्हणते, अहो मस्करी करतीये आणि ऍक्च्युली मी तुमची मदत करणारच आहे. आता सायलीच थोडं सामान मी बाहेर काढून ठेव आणि आता बाहेर काय काय वस्तू आहेत ना त्या बघायच्या आहेत आपल्याला. तेव्हा चैतन्य आणि अर्जुन हो म्हणतात, पण अर्जुनच्या मनात काहीतरी प्रश्न असतो आणि तो विचारतो, कुसुम ताई मला आणखी एक म्हणायचं, मधुभाऊंनी आश्रमात राहायला आलेल्या सर्व माणसांच्या वस्तूंची गाठोड करून ठेवली होती. आय मीन जेव्हा केससाठी मी आणि चैतन्य इथे आलो होतो तेव्हा ती आम्ही पाहिली होती. तेव्हा कुसुम म्हणते, हो तुम्ही म्हणताय ते मला सुद्धा आठवते, पण काय झालंय काय ना, केसमुळे काही सामान पोलिसांनीच युली त्यांच्या ताब्यात घेतले आणि काही सामानना इथेच सोडले आणि आश्रमात परत येईपर्यंत ना सामानाची खूपच हलवाहलव झाली आणि आता ती गाठोडी व सामान नेमकं कुठे आहे हे मला खरंच नाही माहीत. तेव्हा अर्जुन आणि चैतन्याला आता खूपच टेन्शन येतं, कारण जर ते सामान सापडलं नाही तर मग सायलीच्या आईबाबांपर्यंत पोहोचायचं कसं हाच प्रश्न त्याला पडू लागतो. मग आता तो हिंमत नाही हरत. तो म्हणतो, शोधूयात आपण आणि मला पूर्णपणे खात्री आहे की त्या गाठोड्यामध्ये सायलीच्या आईबाबांबद्दल आपल्याला नक्कीच असं काहीतरी सापडेल. मग चैतन्य म्हणतो, चला मग आता आपण कामाला लागू, कारण घरी आपण काय सांगून आलोय की खूप भयंकर आणि महत्वाची मीटिंग आहे, त्या मीटिंगचंच काम करायचं ना. आता लवकर जाऊयात, कारण मला घरी जाऊन सायली वहिनीच्या हातचे मोदक सुद्धा खायचेत. तेव्हा कुसुम म्हणते, हो छान बनवते हाती मोदक. त्याच वेळी सगळेजण लगेच कामाला लागतात. दुसरीकडे सायली मनात विचार करते, हे तर म्हणाले होते ना जेवणाच्या वेळेपर्यंत पुन्हा येईल म्हणून, मग अजून कसे आले नसतील. नंतर सायली कल्पनाला म्हणते, आई मी आलेच हा. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक आहे असं म्हणून ती थोडी बाजूला जाते आणि अर्जुनला कॉल करते. इकडे अर्जुन, चैतन्य आणि कुस तिघेही आपले कामामध्ये बिझी असतात. अर्जुनला समजतं की कॉल आलाय. तो खिशातून मोबाईल काढून चेक करतो तर आता सायलीचा फोन असल्यामुळे तो म्हणतो, बायको. तेव्हा आता कुसुम म्हणते, हो उचला ना. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही आता नाही उचलायचा हा, कारण आता जर फोन उचलला ना 100 प्रश्न विचारत राहील मला, कुठे आहात, काय करताय, घरी कधी येणार, जेवणाची वेळ झालीये, त्यापेक्षा मी आता फोनच घेत नाही. असं म्हणून तो जरा घाबरतोच. मी नंतरच आपलं तिला कॉल करतो. तेव्हा चैतन्य सांगतो, मग त्यासाठी
ना तू इग्नोरच कर. तेव्हा अर्जुन हो म्हणतो. इकडे अश्विन आता वकिलांना घेऊन लगेचच प्रियाकडे जातो. तेव्हा प्रिया आता त्यांना पाहून जरा खुश होते. तेव्हा अश्विन सांगतो, ऐक ना तन्वी, हे वकील साहेब आहेत तुझे. त्यावेळी आता प्रिया खुश होते आणि विचारते, म्हणजे हे आपली केस लढणार आहेत का? तेव्हा अश्विन म्हणतो, हो लढणार सुद्धा आहेत आणि आपली केस जिंकून सुद्धा देणार आहेत, तुला जेलमधून सोडवणार सुद्धा आहेत. तेव्हा प्रिया आता आनंदानेच म्हणते, अश्विन मला माहित होतं तू माझ्यासाठी ना काहीतरी करणार म्हणजे करणारच. आता वकील साहेब तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारा, मी त्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे, पण मला ना अगोदर इथून बाहेर काढा तुम्ही. तेव्हा वकील म्हणतात, हो हो मला ना तुम्ही अगदी आता सगळं खरं सांगा की तुमच्या बाबतीमध्ये नक्की काय घडलं. तेव्हा प्रिया सांगू लागते, अहो मी तर अगदी विनाकारण या खुनामध्ये गोवले गेले आहे. हो मी फक्त चुकीच्या वेळेला चुकीच्या ठिकाणी होते, हाच एवढा काही माझा दोष आहे. तेव्हा वकील विचारतात, म्हणजे खुनाच्या दिवशी तुम्ही वात्सल्य आश्रमामध्ये होतात ना? तेव्हा प्रिया म्हणते, हो होते की. आणि त्या दिवशी कोर्टामध्ये काय काय झालं हे मी इतक्या वेळा सांगितले ना की मला अक्षरशः आता कंटाळा आलाय फक्त निकालाच्या दिवशी. एकच गोष्ट अशी आहे की जी मी नवीन सांगित इथली. तेव्हा वकील साहेब विचारतात, नक्की कुठली गोष्ट? तेव्हा प्रिया म्हणते, हेच की मी असं सांगितले कोर्टामध्ये खून मधुभाऊंनी नाही तर खून साक्षीने केलाय. हे ऐकून आता अश्विनला जबरदस्त असा धक्का बसतो. त्यानंतर प्रिया आता म्हणते, खरंच अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. इकडे अर्जुन आणि त्याची गंग तिघेही आता शोध घेत असतात की कधी एकदा सायलीच्या आईबाबांचा काहीतरी पुरावा सापडेल, तीच गाठोड तरी सापडेल. परंतु आता तिथे काहीही अजून सापडलेलं नसतं. अर्जुनने कॉल रिसीव्ह केल्यामुळे दुसरीकडे सायली मात्र काळजीत असते आणि तिचीच ही काळजी आता कल्पनाला समजते. तर सायली विचार करते, हे माझा फोन का घेत नाहीयेत, एवढी कसली महत्वाची मीटिंग आहे यांची कळतच नाहीये. तिला आता टेन्शन आलेलं असतं की एवढा वेळ अर्जुन गेला तरी कुठे असेल. दुसरीकडे अश्विन म्हणतो, तन्वी अगं हे तू सगळं काही आधीच सांगितलं असताना ना एवढंच सगळं घडलंच नसतं ग. मग प्रिया म्हणते, अश्विन अरे मला मान्य आहे की मी कोर्टामध्ये ना खोट बोलले, पण त्या खुनानंतर ना महिप्त मला सारखा सारखा धमकवायला लागला होता. मी तरी काय करणार सांग ना. अरे मी खूप घाबरले होते रे. आणि तेव्हा ना माझ्यासोबत खरंच कुणीही नव्हतं, मला वाचवायला कोणी नव्हतं, मी एकटी होते रे. अश्विन पण याच भीतीपोटी मी महिप्त जे सांगत होता ना तेच करत होते. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं पण अगोदर तुझा वकील रविराज काका होता ना, अगं निदान त्याला तरी तू खरं सांगायला हवं होच ना. अश्विनने असं विचारताच प्रिया घाबरते. तेव्हा आता काय उत्तर द्यावं तिला पटकन सुचत नाही. मग ती म्हणते, अश्विन पण अरे मला खूप भीती वाटली ना रे की बाबा माझ्यावर खूप चिडतील आणि कुठल्याही मुलीसाठी तिच्या आयुष्यातले दोन पुरुष खूप महत्वाचे असतात, तिचा नवरा आणि तिचे वडील. तेव्हा तू माझ्या आयुष्यात नव्हतास अश्विन, पण जेव्हा बाबांनी माझी केस घेतली ना तेव्हा मी ज्याला नवरा म्हणून बघत होते त्यानेच मला या सगळ्यामध्ये अडकवलं होतं. मग अशा याच्यात मी काय करणार होती? अरे अश्विन, आणि आता खूप वर्षांनी भेटलेल्या माझ्या या बाबांना मी कशी गमावणार होते सांग ब्र तू. कारण एकीकडे तो महिप्त मला धमकावत होता आणि दुसरीकडे कुणावर विश्वास ठेवायचा हेच मला कळत नव्हतं. अरे तेव्हा मी खरंच खूप घाबरले होते रे. मग खरं बोलण्याची हिंमत तुझी तन्वी कुठून आणणार होती सांग ना. अश्विन तू असं म्हणून उगीचच ती रडण्याची नाटक आता करू लागते. तेव्हा अश्विन आता तिला सावरतो. इकडे सायली अर्जुनला फोन करून करून अक्षरशः थकलेली असते. ती आता डायनिंग टेबलवर तिथे बाहेरच हॉलमध्ये बसलेली असते. डोक्याला हत्तीने लावलेला असतो. तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि सायली शेजारी बसते. सायलीच लक्ष आता कल्पनाकडे जातं आणि ती विचारते, काय हवं होतं का आई? तेव्हा कल्पना म्हणते, का
अगं काही हवं असेल तरच सुनेच्या बाजूला बसणार का? मग मी सुनेशी गप्पा मारायला नाही बसू शकत का मी? तेव्हा सायली म्हणते तसं नाही हो आई, खरं तर मला तुमच्याशी गप्पा मारायला खरंच खूप आवडतं. तेव्हा कल्पना सायलीच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमानेच हात फिरवते. तेव्हा सायली विचारते असं काय बघताय आई? मग आता कल्पना म्हणते की काही नाही, तुझा निरागस चेहरा बघती आहे आणि आता विचार करतीय की इतके महिने मी तुझ्याबरोबर कशी रागावू शकते. मग आता आपल्या हक्काच्या माणसांवरच ना आपण चिडतो नेहमी, आणि जेव्हा आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल मधुभाऊंना समजलं होतं तेव्हा ते सुद्धा आमच्यावर असेच चिडले होते. ते सुद्धा बोलत नव्हते आमच्याबरोबर. अर्थात माझी चूक सुद्धा खरंच खूप मोठी होती. कल्पना सायलीकडे बघतच राहते कारण सायली आज सगळं काही खरं बोलत असते. दुसरीकडे अश्विन आता वकील साहेबांना घेऊन ऑफिसमध्ये जातो आणि विचारतो आता तुम्ही तन्वी बरोबर तर बोलला आहात, त्यामुळे कोर्टामध्ये मी अशी आर्ग्युमेंट करू शकतो की तन्वी मॅडमने हे जे काही केलते त्यांनी त्यांच्या इच्छेने केलेलंच नाहीये, थोडक्यात त्या गुन्हेगार नाहीये. तेव्हा अश्विन काळजीने विचारतो परंतु हे आर्ग्युमेंट कोर्टामध्ये स्टँड करेल तेव्हा का नाही? अहो महिप्त शिखरे हा एक गुंडा आहे हे तर अगदी तुमच्या भावानेच कोर्टामध्ये सिद्ध केलं आणि तेच आता आपल्या खरंतर पथ्यावर पडेल. वकिलांनी असं स्टेटमेंट आता मांडल्यामुळे अश्विनला देखील तेवढाच आनंद होतो. तन्वी या जेलमधून सुटू शकते असं त्याला वाटतं. इकडे कल्पना म्हणते तुला सांगू सायली, अगं तू एक खोट बोलली पण त्यापेक्षा तुझे गुणच जास्त होते आणि खरंच मला ते दिसत होते. पण एक सांगू, अगं मनातल्या रागापेक्षा ना भीती खरंच खूप जास्त होती. कारण जर का मी पुन्हा कोणावरती विश्वास ठेवला आणि त्याने जर माझा विश्वासघात केला तेव्हा सायलीला जाता खूप वाईट वाटतं. आणि ती म्हणते आई ही भीती सुद्धा खूप रास्त आहे. अहो पण आई तुम्ही विश्वास ठेवा, जग इकडच तिकडे झालं ना तरीही मी तुमचा आयुष्यात कधीही विश्वासघात करणार नाही. त्यावेळी कल्पना आता थोडी हसते आणि मग नाराजी व्यक्त करत म्हणते की पण मी तन्वीवरती विश्वास ठेवलाच नसायली आणि केवढा माझा मूर्खपणा होता तो, कारण मी सापाला दूध पाजती हे तर मला कळलंच नाही. गण जेव्हा ती टसली ना तेव्हाच खरंतर मी जागी झाले. मग आता सायली प्रेमानेच कल्पनाचा हात हातात घेते आणि म्हणते आई ते आता विसरा सगळं, कारण यापुढे ना आता सगळं काही अगदी छानच होणार आहे. तेव्हा सायली धीराचे शब्द बोलल्यामुळे कल्पनाला खूपच आनंद होतो आणि ती लगेचच उठते, सायली जवळ जाते आणि पुन्हा तिच्या गालावर गोड असा पापा देते. मग दोघीही हसतात आणि सायलीलाही छान वाटत. मग कल्पना विचारते काय मी चिडल्यानंतर तू माझी अशीच पप्पी घेते ना? तेव्हा सायली म्हणते हो. कल्पना म्हणते बघ मी शिकले की नाही तुझ्याकडून असं म्हणून दोघीही आता खूप छान अशा गप्पा मारतात. इकडे अश्विन आता वकील साहेबांना यांना विचारतो की सर पण तन्वी माझी खरंच सुटेल ना? कारण त्याला कुठे ना कुठे संशय असतो अर्जुन काही सुद्धा असं प्रकरण उकरून काढेल आणि प्रियाची ही बेल कॅन्सल करेल म्हणून तो त्याच्या शंकेच निरसन करून घेत असतो. त्याच वेळी वकील साहेब म्हणतात हे पहा तुम्ही ना अजिबात काळजी करू नका, अर्थात कोर्टाचा निर्णय काय होईल ना हे आपल्याला आत्ता या क्षणी नाही सांगता येणार. आणि अश्विन म्हणतो की माझा भाऊ जास्तीत जास्त असाच प्रयत्न करेल की माझ्यात तन्वीला जामीन मिळू नये ना यासाठी. अहो तो तर तुमच्याही वर्तान काहीतरी आरोप करेल. तेव्हा वकील म्हणतात की अर्जुन सुभेदारांनी आर्ग्युमेंट करण्याचा प्रश्नच येत नाहीये, कारण अर्जुन सुभेदार हे काही सरकारी वकील नाहीयेत, त्यामुळे तन्वी मॅडमच्या बेल प्रोसेसची त्यांचा काहीही संबंध येणार नाही. तेव्हा अश्विन भीतीपोटीच म्हणतो नाही सर नाही, तुम्ही माझ्या भावाला अगदी नीट ओळखतच नाहीये. अहो तो खूप हुशार आहे, तो केसच्या बाहेर राहून सुद्धा ती केस फिरवू शकतो आणि तन्वी सुटू नये ना यासाठी तो अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतो. तेव्हा आता वकील साहेब म्हणतात हे पहा अर्जुन सुभेदारांना ना तुम्ही काही कळूच देऊ नका, आपण जामिनासाठी प्रयत्न करतोय ते म्हणजे ते बाहेरूनही काही करू शकणार नाही. तेव्हा अश्विन म्हणतो ब्र ठीक आहे, हे मी मॅनेज करतो, म्हणजे दादाला थेट तन्वीला जामीन मिळाल्यानंतरच कळेल की मी त्याला घाबरून अजिबात गप्प बसलेलो नाहीये.
इकडे आता सायली ही अर्जुनची अजूनही वाट बघत असते, सारखी सारखी दरवाजाकडे डोकावत असते. तेव्हा कल्पना म्हणते, काय आज तू अर्जुनची जरा जास्तच वाट बघतीयस? तेव्हा सायलीस म्हणते की बघा ना आई, अहो मी केव्हाची फोन करते ते रिसीव्ह सुद्धा करत नाही. ते काय म्हणाले होते की लंच पर्यंत येतो म्हणून आले का नाही ना? तेव्हा कल्पना म्हणते की अगं तो कामात असेल. सायली म्हणते, आई अहो त्यांनी मुळात सणाच्या दिवशी काम ठेवलंच का? ते काही नाही हा आज ते आले ना, मी चांगली वटणीवरच आणते त्यांना, आता नेहमीच झालंय हा त्यांच हे. तेव्हा कल्पना आता जरा डोळे मोठे करते आणि सायलीला रागातच विचारते, काय वाघवा माझ्या मुलाला तू आता वटणीवर आणणार आहेस का? पण मी हे अजिबात खपवून घेणार नाही हा. लगेचच सायली म्हणते, आई अहो तसं नाही, मला माफ करा. मग आता कल्पना जरा गंभीर चेहरा करते आणि चिडूनच म्हणते, हे बघ मी जोपर्यंत तुला माफ करणार नाही जोपर्यंत आपण दोघीही मिळून त्याला वटणीवर आणत नाही. तेव्हा कल्पनाच हे बोलणं ऐकून सायली अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहते, कारण माझं बोलणं देखील आईंना पटल हे सायलीला समजत आणि म्हणून ती कल्पनाकडे बघतच राहते. तेव्हा सायली आता हसत असते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तो तुझ्याकडे दुर्लक्ष करतो, मग आपण दोघींनीही मिळून त्याला वटणीवर आणायला नको का? तू एकटीने नाही, आपण दोघींनी मिळून. मग असं म्हणून त्या दोघीही पुन्हा एकदा गप्पा मारू लागतात. दुसरीकडे अर्जुन, चैतन्य आणि कुसुम यांनी सगळा पसारा काढलेला असतो, सगळ्यांची गाठोडी शोधलेली असतात, तरीही सायलीच गाठोड काही मिळालेलं नसतं. कुसुम मग त्या दोघांना म्हणते की पहा ना, आपण एवढी शोधाशोध केली तरीही सायलीच गाठोड काही सापडलं नाही. अर्जुन म्हणतो, मला होप्स होत्या की सायलीच गाठोड सापडेल म्हणून. मग कुसुम म्हणते की मला असं वाटलं होतं लवकरात लवकर सापडेल, श्रेयसच आणि सोमूच सुद्धा गाठोड सापडलं, पण आपल्या सायलीच सापडेलच नाही. तुम्ही एक काम करता का, त्या समोरच्या कपाटात पाहता का, असं अर्जुनला कुसुम विचारते. मग आता अर्जुन म्हणतो, 4 वेळा पाहून झाले कुसुम ताई, आणि त्या कपाटामध्ये एक्झॅक्टली काय आहे ना हे आता मलाच माहीत झालं. तेव्हा आता कुसुम पटकन बोलून जाते, कमाल आहे बाई, आता सायलीच गाठोड सापडत नाही आणि प्रियाच तर नाहीच नाही. तेव्हा अर्जुनला अचानक असा धक्का बसतो आणि तो मनातच विचार करू लागतो, अरे बाप रे, म्हणजे प्रियाच सुद्धा खरंच गाठोड सापडत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, या आश्रमामध्ये सगळ्यांची गाठोडी आहेत, फक्त सायली आणि प्रियाचंच गाठोड नाहीये. पण ते कसं ब्र, असा प्रश्न आता त्याला पडतो. मग त्याच गोष्टीचा विचार चैतन्य आणि कुसुम दोघेही करत असतात. इकडे आता कल्पना आणि सायली अजूनही आता सोफ्यावर बसून अर्जुनची वाट बघत असतात, सारखंच त्यांच लक्ष धाराकडे असतं. तेव्हा सायली म्हणते, बघा ना आई, किती उशीर झालाय आता. तेव्हा आता आपण दोघींनी ठरवलं ना त्याला वटणीवर आणायचं असं. कल्पना म्हणते तेवढ्यातच प्रतिमा तेथे येते आणि विचारते, काय सासूसनांच्या गप्पा चालल्यात वाटतं? कल्पना म्हणते, बघ ना अर्जुनची एवढा वेळ झाले वाट बघतोय पण तो काही अजून आला नाही. मग सायली प्रतिमाकडे त्याची चुगली करत म्हणते, आणि हल्ली मला असं वाटतं ना आत्या ते माझ्याशी खोट बोलतायत. मग प्रतिमा अर्जुनची बाजू घेत म्हणते, नाही ग, मला नाही असं वाटत की अर्जुन तुझ्याबरोबर कधी खोट बोलेल. तेव्हा कल्पना म्हणते, हे बघ प्रतिमा, तू अजिबात अर्जुनची बाजू घेऊ नकोस हा. अगं अर्जुनची वाट बघून बघून सायलीची बघ काय अवस्था झाली आहे. तेव्हा आता प्रतिमा ही सायलीकडे पाहतच राहते. दुसरीकडे अर्जुन आता चैतन्याला विचारतो, मला सांग चैतन्य, आपण आश्रमामध्ये एखादी जागा मिस केली का रे, एखाद रूम किंवा कपाट वगैरे जिथे सायली आणि तन्वीच गाठोड असू शकतं आणि आपण ते बघितलंच नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही रे, आश्रम म्हणजे काय महाल आहे का की आपण एखादी चोरखोली वगैरे मिस करू. अरे आपण सगळी कपाट उघडून बघितली आणि कुसुमताईंनी किचन मधली भांड्यांची कपाट सुद्धा उघडून दाखवली की नाही आपल्याला. पण खरं सांगू, ती 2 गाठोडीला आपल्याला कुठेच नाही सापडली. मला काय वाटत असं असेल का मधुभाऊंनी या दोघींची गाठोडी ठेवलीच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही तसं होणारच नाही, कारण एका गाठोड्यामध्ये काकांच्या जुन्या वस्तू देखील होत्याच ना. मग ज्या 2 लहान मुली आश्रमामध्ये तेव्हा आल्या त्याच मुलींची गाठोडी मधुभाऊंनी बनवली नाही असं कधीही होऊ शकत नाही. चैतन्य, ती गाठोडी नक्कीच असतील, पण
ती शोधायची कुठे आणि नेमकी तीच गाठोडी आपल्याला सापडली कशी नाही असे खूप काही प्रश्न अर्जुनच्या मनात आता गोंधळ घालत असतात तेव्हा चैतन्य म्हणतो सापडतील, अरे सापडतील. आपण एक काम करूयात, आपण शोधत राहूया म्हणजे सापडणार नक्कीच. तेवढ्यातच आता ते दोघेही निघणार असतात. कुसुम तेथे येते आणि विचारते, ओ अर्जुन सर, जाता जाता मला हॉस्पिटलमध्ये सोडणार का? तुमच्या वाटेमध्येच आहे ना हॉस्पिटल म्हणून. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, कुसुम ताई, अहो वाटेत नसतं तरीही तुम्हाला मी सोडलंच असतं. अहो ॲक्च्युली मी तुम्हाला आताच विचारणार होतो आश्रमामध्ये की यायचं का तुम्हाला, पण म्हटलं तुम्हाला आरामात यायचं असेल म्हणून म्हटलं नको विचारायला, तुम्ही बसा मी सोडतो तुम्हाला. तेव्हा कुसुम ही आता लगेचच गाडीत बसते. मग सगळेजण हॉस्पिटलला जाऊ लागतात. इकडे आता प्रतिमा कल्पनाला म्हणते, सायलीची अशी अवस्था बघून तुझा जीव कसा वर खाली होतोय ना हे मला दिसतंय अगं. मग त्यानंतर आता प्रतिमा हसते आणि म्हणते, चला, ज्या कामासाठी मी इथे येऊन राहिले ते काम माझं झालं म्हणायचं आणि तू सायली बरोबर पुन्हा पूर्वीसारखी वागतीय कल्पना. आता ना मी माझ्या घरी जायला मोकळी अस. आता प्रतिमा दोघींनाही म्हणते. तेव्हा सायली म्हणते, अहो प्रतिमा आत्या, थांबा ना अजून, तुम्ही अजून थोडे दिवस थांबा ना प्लीज प्लीज, अशी सायली रिक्वेस्ट करते. तेव्हा कल्पना सुद्धा म्हणते, हो अगमा, आता गणपती होऊ देत आणि नवरात्र सुद्धा होऊ देत, मग तू जा ना, तोपर्यंत थांब ना. ती प्रतिमा सांगते, नाही छे अगं नाही, मी माझ्या घरी गेलेलंच ब्र, कारण मला आता घराची आठवण येतीये. आणि कल्पना, अजून एक सांगू का तुला, मला ना सुमन जरा शांत शांत वाटतीये. तिच्या मनात नक्कीच काहीतरी आहे जे ती मला सांगत नाहीये, त्यामुळे मला आता तिकडे जायलाच हवं. मग आता सायली म्हणते, ब्र ठीक आहे प्रतिमा आत्या, तुम्हाला जायचं असेल ना जा. जर तुम्हाला इथन आम्ही पाठवलं नाही ना तर रविराज काका आमच्यावरच चिडतील. तेव्हा सगळेजणी हसतात. मग कल्पना म्हणते, ब्र प्रतिमा, तू तुझी व्यवस्थित काळजी घे हा. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो घेईल काळजी, मग मी आवरायला घेते हा, असं प्रतिमा सांगते. तर सायली म्हणते, मी सुद्धा तुम्हाला मदत करते. तेव्हा प्रतिमा म्हणते, ब्र ठीक आहे, असं म्हणून दोघेही रूमकडे निघतात. तर कल्पना आता तेथे सोफ्यावर बसते आणि तिची लक्ष सारखं बाहेर असतं की कधी एकदा अर्जुन येतोय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुनची खोड मोडायची, त्याची अद्दल घडवायची म्हणून कल्पना आणि सायली दोघीही प्लॅन करतात. तेव्हा कल्पना अर्जुन आल्याबरोबरच म्हणते, सायली अगं ते शेवटचे जे 2 मोदक आहेत ना ते आपल्या दोघींना आण ना. सायली पळतच जाते, किचनमध्ये जाते, मोदक घेत म्हणते, अरे वाह लुसलुशीत मोदक. अर्जुन सुद्धा तिच्या पाठोपाठ जातो. तेव्हा अर्जुन तिच्या पाठीपाठी आता फिरत असतो आणि म्हणतो, बायको मला दे नाग एखादा मोदक प्लीज. तेव्हा लगेचच आता सायली आणि कल्पना या दोघीही त्याच्यासमोर मोदक खातात. अर्जुन आता एकदम लहान मुलासारखा करत असतो, रांगत असतो आणि मम्मा एक घास तरी दे नाग असं म्हणतो, पण सायलीन कल्पना देतच नाही. त्यानंतर तो पाहतो तर सगळं काही जेवण सुद्धा संपलेलं असतं. तो म्हणतो, आता खायचं काय? इकडे सायली कल्पनाला म्हणते, आत्ता कुठे मोदक खाऊन समाधान झाल्यासारखं वाटतंय. तर अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, मी माझं जेवण ना बाहेरून मागवतो, आता काय 15 मिनिटात येईल जेवण. तेव्हा सायली आणि कल्पना या दोघीही खबरदार असं एकाच वेळी म्हणतात, जर बाहेरच काही खाल्लं तर. तेव्हा अर्जुनच्या हातात असणारा मोबाईलच असा, कारण या दोघीही त्याच्यावर खूप जोरात ओरडलेले असतात आणि अर्जुन घाबरलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.